हलवा काय रेसिपी होती, काय चव होती रेसिपीची। ही तुम्ही रेसिपी रोजच करून खाल, इतकी टेस्टी आणि चविष्ट ही रेसिपी तयार होते। सो ही रेसिपी करण्यासाठी आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला बाउल घ्यायचा आहे। या बाउलमध्ये आपल्याला 2 अंडी फोडून घ्यायची आहेत। ही मी बॉयलर कोंबडीची अंडी घेतलेली आहेत। जर तुमच्याकडे गावठी कोंबडीची अंडी अवेलेबल असतील तुम्ही ती घेऊ शकता। इथे आपल्याला हँड बीटर घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारचा हँड बीटर नसेल तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा हे फेटू शकता। हे जरा पांढरट होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अंड जेव्हा आपण फोडलं होतं तेव्हा पिवळसर होतं आणि आता थोडंसं ते पांढरट झालेलं आहे, त्याला असे बुडबुडे आलेले आहेत। फेटून झाल्यानंतर इथे आपल्याला एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। ही रेसिपी जर तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही घातली तरीही चालेल। एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची। जर तुमच्याकडे पिवळी किंवा लाल शिमला मिरची अवेलेबल असेल तुम्ही ती वापरू शकता। त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। जर तुम्हाला कांदा आवडत नसेल, त्याचा वास आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला कांदा तरीही चालेल। त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। यामध्ये आता आपल्या सगळ्या भाज्या घालून झालेल्या आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा कलर आलेला आहे कारण सगळ्या भाज्या आपण मिक्स घातलेल्या आहेत। याच्यानंतर जो आपण मग असे हँड बीटर घेतला होता त्याच हँड बीटरच्या मदतीने आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्या आपण भाज्या घातलेल्या आहेत ते सगळ्या अंड्यांना लागल्या जातील आणि त्याचं छान असं एक मिक्सचर तयार होईल। याच्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। जर तुम्हाला हे साधं मीठ आवडत नसेल, तुम्हाला काळं मीठ आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल। परत एकदा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं मिक्स होईल आणि सगळ्या भाज्यांना आपण जे मीठ घातलेलं आहे ते लागलं जाईल। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा। इथे आपल्याला आप्याचं भांडं गरम करून घ्यायचं आहे। हे भांडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तूप, तेल, बटर तुम्हाला जे काही आवडत असेल तुम्ही ते घालू शकता। त्याच्यानंतर एक एक करून आपल्याला हे सगळे होल्स भरून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण तांदळाच्या पिठाचे आप्पे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे सगळे होल्स अंड्यांनी भरून घ्यायचे आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। सो अशा प्रकारे आज आपण अंड्यांचे आप्पे बनवणार आहोत। सो ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांना, लहान मुलांना टिफिनसाठी देऊ शकता, कारण अंडी खाणं हे लहान मुलांसाठी खूप चांगलं असतं। सो त्याच्यासाठी तुम्ही ही रेसिपी देऊ शकता। जर तुम्हाला तेल आवडत नसेल तुम्ही ते बटर किंवा तुपामध्ये ही रेसिपी बनवू शकता। ब्रेड बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाल्लं तरीही खूप छान याची टेस्ट लागते किंवा असंच जरी खाल्लं तरीही खूप छान टेस्ट लागते। सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। सगळ्या बाजूने छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। जर तुम्ही आपल्या इन्स्टा आय डी आणि फेसबुक पेजला अजून फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही फॉलो करू शकता किंवा सर्च करून सुद्धा फॉलो करू शकता। बाय बाय।